थीम. प्रश्न विचारतात ना उज्ज्वल असा बऱ्याच वेळा की मला रोटरीमध्ये येऊन काय मिळणार. आता ते रोटरी मीन्स बिझनेस म्हणा किंवा रोटेरियन रिफरल नेटवर्क म्हणा, अशा अनेक गोष्टी आहेत. मधुरा हस्तेकर शी इज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. वासवी तिथे आहे, शी इज द लीडर ऑफ दॅट ग्रुप. दॅट्स फाईन, दॅट्स गुड, डुईंग व्हेरी वेल, दॅट्स गोइंग ऑन इंटरनॅशनली ऑल्सो. परंतु माझं असं आग्रही म्हणणं आहे की मला काय मिळतंय हा प्रश्न नंतर येतो. आधी तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट करता आहे हे महत्वाचं आहे रोटरीमध्ये. कारण की रोटरीमध्ये जोपर्यंत आता लीडर्स जे आहे सगळे 12 लीडर्स जे आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही तुमच्या टर्ममध्ये आता अध्यक्ष कारकिर्दीमध्ये प्रोजेक्ट्स तुम्ही करताय, छान करताय, नो डाऊट अबाउट इट. एव्हरी क्लब अलॉंग विथ इट्स कल्चर अँड वॉट एव्हर दे हॅव बीन डुईंग एक्सिडिंगली वेल. बिकॉज Rotary International also realized earlier there was a limitation that any president should start project and finish within that 365 days. Nothing should be continuing. पण हे लक्षात आलं जसं रोटरी चेंज झाली मागील या 2 दशकामध्ये, हे लक्षात येऊ लागलं की अशा प्रकारचे हे नियंत्रण ठेवून चालणार नाही. पण 2001-2 मध्ये they came up with this strategic plan. The strategic plan was that the serving president and the new 2 leaders who are going to be the presidents of the club, they all get together आणि 3 ते 5 वर्षाचा कार्यक्रम हा ठरवतात म्युच्युअली ॲग्रीएबल. मग हे सस्टेनेबिलिटी आली. त्यानंतर 2004 मध्ये they came up with every Rotarian every year. म्हणजे फाउंडेशनला जी आपण देणगी देतो आणि त्या फाउंडेशनच्या विविध ग्रांट्स आणि कार्यक्रमांमधून आपल्या प्रोजेक्टला जी मदत मिळत जाते त्यात थोडा फरक पडू लागला की देणगी कमी येते आणि मागणी जरा जास्त वाढू लागली आहे. त्यामुळे फाउंडेशनच्या ट्रस्टीजनी तेव्हा हे केलं की प्रत्येक रोटेरियननी प्रत्येक वर्षी काही ना काही देण्याचा प्रयत्न करायचा. तर रोटेरियन जेव्हा येतो आणि तुम्ही जे प्रोजेक्ट घेत असता, माझी अशी तुम्हाला विनंती आहे की ऍटलीस्ट डेव्हलप वन प्रोजेक्ट, वन सच प्रोजेक्ट wherein all your Rotarians along with their spouses and family members there is an opportunity to create a Rotary movement. हा रोटरी मुवमेंट फार महत्वाचा आहे नितीन. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये बघतोय की 1988 साली मी रोटरीमध्ये आलो, चार्टर मेंबर ऑफ माय क्लब. 95-96 मध्ये अध्यक्ष झालो. पण खरं सांगतो तुम्हाला, मला हा प्रवास करताना एक सभासद म्हणून एक रोटेरियन होण्यामध्ये प्रवास करताना मला 8 वर्ष लागली तेव्हा. कारण की 20 जून 1996 ला माझ्या आयुष्यामध्ये खरा रोटरी मुवमेंट आला. राजभवनच्या शेजारी बाल कल्याण संस्था, बाल कल्याण संस्थेमध्ये आम्ही एक कार्यक्रम ठेवला, बाल आनंद मेळा. दिव्यांग मुलांसाठी, सर्व प्रकारचे दिव्यांग. किती मुलं? 2000 मुलं, त्यांचे 500 शिक्षक आणि आमच्या क्लबचे आम्ही 200 लोक, रोटेरियन्स आणि आमची मुलं. भगिनींना सगळ्यांना निरोप दिला होता आधी की मावशीच्या घरी लग्न असतं तेव्हा तुम्ही शाळेमध्ये कशी चिठ्ठी पाठवतात, नॉट वेल, तसे चिठ्ठी पाठवा किंवा काही करा, पण मला तुमची मुलं त्या कार्यक्रमाला हवी आहेत. तुम्ही स्वतः हवे आहात आणि मुलं सुद्धा. 2000 मुलांचा बाल आनंद मेळा केला. सकाळी ब्रेकफास्ट पासून दुपारी 4 वाजता आईस्क्रीम पर्यंत 15 ऍक्टिव्हिटीज ठेवल्या त्यांच्यासाठी. चित्रकला स्पर्धा, पोहण्याची स्पर्धा, टॅटू मेकर, बलून्स, जम्पिंग जॅक, ऑर्केस्ट्रा, फनफेअर स्टॉल्स, घोड्यावरची रपेट, उंटावरची रपेट, यू नेम द थिंग. चितळेकडून हापूस आंबा सुद्धा आणून आंब्याचा रस सुद्धा दिला. हे असे सगळे प्रकार आम्ही त्या दिवशी केले. ह्या मुलांना त्यांच्या संस्थेतून आणण्यासाठी म्हणून बसेस गेल्या आणि बसेसच्या बरोबर आमचा रोटेरियन सुद्धा गेला. तो मुलांना घेऊन आला आणि हा कार्यक्रम सगळा आम्ही ऑर्गनाईज केला. हा कार्यक्रम चालू असताना इतकी आनंदित होती मुलं. म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा आहे पण त्याचा चेहरा आणि त्याचे हावभाव बघितले तर तो आनंद दिसत होता. जो ऑर्थोपेडिकली चॅलेंज आहे तो खुर्चीवर बसून सुद्धा ऑर्केस्ट्राच्या त्या गाण्यावर असा नाचण्याचा प्रयत्न करतो. दॅट वॉज द रोटरी मुवमेंट. आणि हे सगळं चालू असताना एक 8 वर्षाची मुलगी, दोन्ही पायाने पोलिओग्रस्त, ती अशी रांगत आली माझ्याकडे आणि खालून माझी पॅन्ट ओढली आणि म्हणाली, काका मला सुद्धा घोड्यावरची रपेट मारायची. तिला दोन्ही हाताने उचलून त्या घोडेस्वाराला बोलवलं, तिला घोड्यावर बसवली आणि त्या छोट्याशा प्रांगणामध्ये तिची 1 रपेट, 2 रपेट, 3 रपेट झाली. आणि जो तिचा चेहरा खुलू लागला आणि जी मन मोकळेपणे ती हसू लागली, ते तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. अँड दॅट वॉज द रोटरी मोमेंट इन माय लाईफ. मी नेहमी असं म्हणतो की
एक व्यक्ती म्हणून आज प्रकाश आहे. प्रकाशच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत करण्यासारख्या. त्याला वाटतं की मी हा प्रोजेक्ट करावा, समथिंग विच आय कॅन डू टू हेल्प द सोसायटी. तो एकटा काय करू शकतो? जेव्हा रोटरेरियन मित्र सोबत येतात तेव्हा तो कल्पना मांडतो. ती कल्पना जी आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काय लागणार आहे, काय स्किल सेट लागणार आहे ते उज्ज्वल सांगेल, सत्यजित सांगेल. असं करता करता मग त्या प्रोजेक्टचा एक्झिक्युशन प्लॅन तयार होतो आणि मग तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट होतो. दिस द बेस्ट बेनिफिट ऑफ रोटरी. एकट्याने काही होत नाही. जागतिक संघटना म्हणजे आपल्याला कम्युनिटी सिटीजनशिप मिळते रोटरीमुळे, पण वी गेट द वर्ल्ड सिटीजनशिप. म्हणजे जेव्हा आपण रोटरीमध्ये येण्याची 20 कारणं, हे जेव्हा पत्रक वाचतो किंवा रोटरीमध्ये येण्याची 10 कारणं, हे पत्रक वाचतो ठीक आहे, परंतु त्यातली फन आहे, फेलोशिप आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना इथे जी आतली ही जी कॉड आहे ती जोपर्यंत किंडल झाली नाही तोपर्यंत काही खरं नाही. म्हणजे जागतिक जर आपण टक्केवारी बघितली आणि जे रेकॉर्ड्स पाहिले तर पहिल्या 3 वर्षामध्ये 30% रोटेरियन्स हे रोटरी सोडून जातात. पहिल्या 3 वर्षामध्ये 30% रोटेरियन्स हे रोटरी सोडून जातात. त्यामुळे माझा आग्रही म्हणणं हे नेहमी असं आलंय की जेव्हा तुम्ही नवीन रोटरीमध्ये तुम्ही येता, गिव्ह सम टाइम बिकॉज दिस institution has a legacy of 117 years. It has been doing good in the world for last so many years. 1985 मध्ये 1000 पोलिओच्या केसेस होत होत्या रोज. 1000 मुलं पोलिओग्रस्त होत होती 1985 साली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यापैकी 600 केसेस भारतात होत होत्या. पण WHO, युनिसेफ, CDS यांच्याबरोबर सहकार्य करून रोटरीने ही कल्पना मांडली की ह्या 4000 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त स्मॉल पॉक्स एक आजार आहे की तो नायनाट त्याचं कम्प्लीट निर्मूलन आपण केलेलं आहे. तर पोलिओचं सुद्धा निर्मूलन का करता येऊ नये असा विचार मांडला. असा विचार मांडल्यानंतर जसं तो म्हणाला की कारवा बनता चला गेला. 1985 पासून आजपर्यंत जेव्हा 3.5 लाख पोलिओ केसेस होत होते, आज वर्षाचे 10 काय 12 केसेस होत आहेत. आणि 2011 पासून आज मागील 11 वर्ष भारतामध्ये एकही पोलिओचा रुग्ण सापडलेला नाही. दॅट्स द अचीवमेंट ऑफ रोटरी. जर ह्या संस्थेचे आपण एक भाग आहोत तर ह्या संस्थेची जे काही क्रेडेन्शियल्स आहेत ते समजून घेणं फार आवश्यक आहे. When I talk about Rotary movements, that's very important because what happens, it is not necessary की you should be बिर्ला, टाटा किंवा गेट्स होणं आवश्यक नाहीये. तुमच्या हातांना देण्याची सवय लागण्यासाठी, तुमच्या हातांना देण्याची सवय लागण्यासाठी एकच गोष्ट फक्त महत्वाची आहे आणि ती आहे संवेदना. संवेदना ज्या लहान मुलांच्या उत्कट आणि तरल असतात ते आपलं व्यवहारिक वय वाढत गेल्यानंतर आपल्या संवेदना ह्या भोतट होऊ लागतात. ही खरी गोष्ट आहे. लहान मुलांचं कौतुक करणाऱ्या 2 गोष्टी सांगतो, गोष्टी नाही 2 ओळी सांगतो की कागज की कश्ती थी पानी का किनारा था, कागज की कश्ती थी पानी का किनारा था, खेलने की मस्ती थी दिल ही आवारा था, कहा आ गई समझदारी की झंझट में वो नादान बचपनी कितना प्यारा. पुढे जाऊन शायर असं म्हणतात कि उदास रहता है मोहल्लों में बारिशों का पानी आजकल, उदास रहता है मोहल्लों में बारिशों का पानी आजकल, लगता है कागज की कश्ती बनाने वाले बच्चे सब बड़े हो गए. अरे बड़े हो गए तो बड़े हो गए ठीक है, लेकिन जो संवेदना है, जो सेंसिटिविटीज आपकी जो बचपन में होती है ना, वो आपकी कहाँ चली जाती है? कारण की लहान मुलं जी आहेत ना ते वर्तमानात जगतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसते. त्यांचं आयुष्य सुरक्षित असतं. त्यांना माहिती आहे की आई बाबा मागे आहेत. पटकन भांडतात कोणाशी, दुसऱ्या मिनिटाला मैत्री करतात आणि रात्री शांतपणे झोपतात. भूत आणि भविष्यामध्ये भरकटत नाही मन त्यांचं. हे महत्वाचं आहे. पण आपलं वय जसं वाढत जातं तसं ह्या गोष्टी सगळ्या भूत भविष्याच्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ लागतात. तो शायरजी म्हणतात याविषयी की जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी, जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी और घर वाले खामखा समझ बैठे कि हम बड़े समझदार हो गए. भ्रम येतो. दुसरी गोष्ट काय झाली, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत आपल्याकडे ज्या प्रकारे सामाजिक विषमता आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जी होती ती 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आजही सामाजिक विषमता तशी आहे. आणि ह्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण होणारी सामाजिक असुरक्षितता, इन्सिक्युरिटी ही इतकी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे की मनुष्य
संवेदना स्वतःच्या गमावू लागलेल्या आहेत आणि संवेदना इतक्या मोठ्या प्रमाणावर गमावू लागल्या आहे आणि त्यात काय झालंय, संचय करण्याची वृत्ती वाढत चालली. विषमता, असुरक्षितता, संचय करण्याची वृत्ती आणि गमावलेली संवेदनशीलता, या सगळ्या गोष्टी घडत असताना ही जी हातांना देण्याची सवय मी म्हणतो, ही सवय लावणं अवघड झालंय. अवघड कसं झालंय सांगतो. 1980 ते 1995 ह्या दीड दशकामध्ये 6 लाख रोटेरियनचे आपण 12 लाख रोटेरियन झालो. किती? 6 चे 12 लाख. दॅट वॉज द बेस्ट पिरियड फॉर रोटरी. आणि 1995 पासून आतापर्यंत म्हणजे 25 आणि 2 27 वर्ष झाली आहे. 27 वर्षामध्ये आपण 12 लाखाचे 12 लाखच आहोत किंवा 12 लाखाच्या खाली सुद्धा बऱ्यापैकी आलेलो आहोत. या 27 वर्षामध्ये रोटरीमध्ये वाढ झाली नाही. याचं कारण काय? फ्लोटिंग पॉप्युलेशन हे वाढत गेले. फ्लोटिंग पॉप्युलेशन, अनेक रोटेरियन 4, 5, 6 लाख रोटेरियन्स आले असतील या 27 वर्षामध्ये, पण तेवढेच किंवा त्याहूनही जास्त रोटेरियन्स रोटरी सोडून गेले. त्यामुळे रोटेरियन जे आहेत, आता शिरीष सारखा माझा मित्र आहे. शिरीष किती वर्ष झाली तुला? 37 म्हणजे चार्टर मेंबर ऑफ पुणे शिवाजीनगर. जरा उभा राहील, मला टाळ्या वाजवले सगळ्यांनी. 37 इयर्स इन रोटरी. मला वाटतं शिरीष सारखा सिनियर रोटरी अजून कोणी आहे ते? 37 इयर्स इन रोटरी कोणी आहे? दादा 20 वर्ष? 21 येस. आणि हे कुठे आपले शशांक नाही आले आहे. 37 वर्ष झाली रोटरीमध्ये त्याला. तो माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकेल की रोटरी मोमेंट्स हे तुम्हाला टिकून ठेवतात. रोटरीमध्ये तुम्हाला रोटरीमध्ये राहावंसं का वाटतं? कारण की यू हॅव ट्राईड टू ब्रिंग सम चेंज इन द लाईफ ऑफ अदर्स. मी अगदही माझं परत म्हणणं आहे हे की देवानी आपणास इतकं सामर्थ्य दिलं नाहीये की आपण काही कोणाची सेवा करू शकतो. की मागच्या वर्षी जी थीम होती ना, सर्व टू चेंज लाईफ. नो, आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य नाहीये कोणाचं आयुष्य चेंज करण्यामध्ये. परंतु काही लोकांच्या आयुष्यामध्ये काही चांगले क्षण तर आपण आणू शकतो. ते क्षण आणणं आपल्या हातात आहे. त्यासाठी काही मोठा पैसा लागतो असं नाही, मोठा वेळ लागतो असंही नाही. त्या मुलीने जेव्हा माझी पॅन्ट ओढली खालून, दगड माती सगळं तिच्या पायांना लागत होतं, पण चेहऱ्यावर हास्य होतं तिच्या. आणि ती घोड्यावरची रपेट मारली, तो चेहरा खुलला तिचा. दुसऱ्या दिवशी राजेंद्र वर्तमानात पत्रामध्ये माझा फोटो नाही, क्लबचा फोटो नाही, क्लबचा बॅनर नाही, टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ, व्हिज्युअली इम्पेअर्ड 10 वर्षाचा मुलाचा आणि त्याच्या शेजारी एक 7 वर्षाचा मुलगा. 10 वर्षाचा मुलगा जो आहे त्याच्या हातामध्ये एक फुगा आहे. फुग्यामध्ये ती हवा भरली आहे आणि त्या फुग्यामधील हवा ती दुसऱ्या मुलाच्या हातावर तो सोडतोय. आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, सेन्सिंग द सेन्सेस. दिस इज अ रोटरी मूवमेंट. Create Rotary movements. I'll tell you, I have been very fortunate. I have been extremely fortunate because whatever life teachings I have had during these last 34 years and whatever incidences I have had in my life, चांगले वाईट सगळे, पण ह्या सगळ्यातून निघण्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत तर मित्रांबरोबर शेअर करण्यामध्ये आनंद आहे. आणि काही दुःखद घटना घडली आहे तरी ते मित्रांच्या सोबत राहून ते विसरण्यास मदत सुद्धा झालेली आहे. अशा प्रकारचा हॅपीनेस मला हा रोटरीमध्ये मिळालेला आहे. तर मी तो विषय सांगत होतो की संवेदना ह्या आपल्या बोथडू लागलेल्या आहेत. म्हणजे शेजारच्या घरामध्ये सुद्धा काही एखादी दुःखद घटना घडली तरी आपल्या मनावर त्याचा काही परिणाम होत नाहीये, अशा प्रकारच्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत. तरी कारणं देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधीजींनी ह्याचं विश्लेषण केलं आणि ते म्हणाले की मनुष्य मुळात हा निसर्गप्रेमी मनुष्य आहे. म्हणजे निसर्गाच्या सर्व नियम पाळण्यात त्याचा विश्वास आहे, देवामध्ये श्रद्धा आहे, व्हेरी काइंड हार्टेड संवेदनशील मनुष्य आहे. परंतु परिस्थिती अशा काही घडत चाललेल्या आहे की हे स्वतःची इच्छा नसताना सुद्धा त्याच्या मनाविरुद्ध तो निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जात आहे. त्याच्या मागची कारणं काय तर त्यांनी ती कारणं दिली आणि ही टर्म इट एज 7 सोशल सीन्स. 7 सामाजिक पातळी. These are the reasons why human is behaving in inhuman behavior. त्याचं का चाललं? First he said was politics without principles. तत्वहीन राजकारण. विचार करा,
मागील 75 वर्षामध्ये योग्य व्यक्तिमत्वाने राजकारणाची धुरा सांभाळली असती तर देशापुढील आज जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं मुळात उपस्थित झाली असती का? पहिला प्रश्न. तत्वहीन राजकारण. दुसरा विषय त्यांनी सांगितला की ज्ञान क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव. आज युरोपियन कंट्रीज मध्ये, US मध्ये सुद्धा तुमच्या एज्युकेशनल क्युरिक्युलम मध्ये यू हॅव कॅरेक्टर बिल्डिंग एज अ सब्जेक्ट. माझ्या शाळेत मी जिथे होतो, साधू वासवानीची जी शाळा आहे सेंट मीरा, त्या शाळेमध्ये आम्हाला हा सब्जेक्ट होता. आमची 45 मिनिटं सकाळी शाळा सुरू होण्याच्या आधी प्रार्थना व्हायची. त्यात मीराबाईचे भजन सुद्धा व्हायचे आणि सगळ्या गोष्टी व्हायच्या. इंग्रजी कविता सुद्धा, प्रार्थना सगळं व्हायचं. तशा प्रकारचा ट्रेंड दिसत नाही. मोठे मोठे धनदांडगी पर्सनॅलिटी जे आहेत त्यांनी इन्स्टिट्यूशन्स उभे केले आहेत. मनी मेकिंग इन्स्टिट्यूशन्स ह्या बऱ्याच झालेल्या आहेत मागील 2 दशकामध्ये. पण एक चारित्र्य निर्माण, म्हणजे आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून मोजला जाणार आहे काही वर्षामध्येच. पण फक्त तरुणाई असून चालणार नाहीये, ती तरुणाई चारित्र्यवान असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा तो विचार मांडला की शिक्षण क्षेत्र, ज्ञान क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा. द थर्ड सब्जेक्ट वॉज विज्ञानाची मानव निरपेक्षता, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी. या 100हून अधिक वर्षामध्ये जे काही नवीन नवीन इनोव्हेशन झाले आहेत, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झालंय, सगळं झालंय, पण सायन्स इतक्या प्रगतीने सगळं पुढे होत जात असताना सुद्धा श्रीमंत आणि गरीब त्याच्यामधली जी दरी आहे ती कमी होण्याचं काही नावच घेत नाही. हिअर द सायन्स हॅज फेल्ड. पर्यावरणाचा समतोल ढळलेला आहे, प्रदूषण वाढलं आहे, आहात आहे पण काम नाही, पोट आहे पण अन्न नाही, अशा प्रकारचं सगळं हे जीवन झालंय. म्हणजे मनुष्य जन्माविषयीची अपार अनास्था ही हा विज्ञान युगातील सर्वात मोठा शाप असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणुसकी महत्वाची. जब किसी का दर्द देखकर आह निकल आती है, जब किसी का दर्द देखकर आह निकल आती है, वही पल आदमी को इंसान बना देते. आदमी ने इंसान बनना बहुत जरूरी होता है. और ये बनते, ये जो समय लगता है ना, ये बनते बनते इसमें ज्यादा समय गुजारना नहीं है. ज्यादा समय क्यों नहीं गुजारना है? क्योंकि हमें पता नहीं है कि हमारी जीवन की डोर कब कटेगी, कब कट होने वाली. ये पता है, औषधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहितात ना, मागे प्रिंट असते कुठेतरी बारीक अक्षरामध्ये एक्सपायरी डेट. मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, आपल्या मागे एक्सपायरी डेट नाहीच आहे. आणि जर उद्या असं कळलं की एक्सपायरी डेट आहे जून 2023, ही माझी डेट मला कळली, किती धावपळ उठणार आहे. 60 पॉईंटचा एजेंडा माझा 6 पॉईंटवर येणार आहे. आणि मे महिना येता येता एकही एजेंडा पॉईंट राहणार नाही. फक्त एकच गोष्ट राहणार आहे की सगळा मित्रपरिवार, कुटुंबीय सगळ्यांना एकत्र घेऊन फक्त एकच सांगणार आहे, मनापासून प्रेम केलं तुम्ही सगळ्यांनी, मी सुद्धा तुम्हाला मनापासून प्रेम करतोय. परंतु हे जितकं फ्रिक्वेंटली सांगायला हवं होतं ते सांगितलं नाही कदाचित. दॅट्स द ओनली थिंग विच रिमेन्स. काही सोबत घेऊन जात नाही. तो शायर असं म्हणतो कि ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है, तुम्हारी आवाज में गले से निकल रही है, तुम्हारे लफ्जों में ढल रही है. ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही है. बदलती शक्लों में, बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा. इसी से सारी चहल पहल है, इसी से रोशन है हर नजारा. सितारे तोड़ो या घर बसाओ, अलम उठाओ या सर झुकाओ, तुम्हारी आंखों की रोशनी तक के खेल सारा, ये खेल होगा नहीं दोबारा, जिंदगी ना मिलेगी. हम जानते हैं, हम समझते हैं कि जिंदगी दोबारा मिलने वाली नहीं है. अभी कोई लोग मुझे ये सवाल पूछते हैं की आपल्याकडे तर आपण पुनर्जन्म वगैरे सगळ्या ह्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो, मग जिंदगी दोबारा नाही मिलेगी असं तुम्ही कसं म्हणता वगैरे. अहो पण वर्तमानामध्ये आज आपण जगतो आहे तर वर्तमान आपलं किती सुखद. जर इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपण वर्तमानाकडे बघूया ना, तर पुनर्जन्म वगैरे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत ना, हे फार महत्वाचं आहे. पण कुठेतरी काहीतरी गणित चुकतंय आणि ते गणित असं चुकतंय याविषयी भगवान गौतम बुद्धांनी फार एक चांगली गोष्ट सांगितली आहे. मी सांगतो
ते म्हणतात की शरीर आणि चेतना या दोघांच्या सौंदर्याविषयी ते बोलले की चेतना ही मूल स्वभावाने सुंदर है, उसका सौंदर्य निखारने के लिए आपको कुछ नहीं करना पड़ता। लेकिन शरीर जो है, हम जब माँ के गर्भ में होते हैं तो चारों ओर से हम मलमूत्र से घिरे हुए होते हैं। हमारे शरीर में 32 प्रकार की कुरूपता है, जैसे केश, रोम, नख, दांत, अस्थि, अस्थिमज्जा, यकृत, रक्त, खून, पसीना, चर्बी, ऐसी अनेक 32 प्रकार की कुरूपता मलमूत्र शरीर में है, जिसको लेकर हम चलते हैं। मलमूत्र से घिरे हुए होते हैं माँ के गर्भ में, और इसी मलमूत्र में हमारे शरीर की निर्मिति होती है। और हमारी शरीर निर्मिति होने के बाद हमारा जब जन्म होता है तो इस पूरी गंदगी को लेकर हम चलते हैं। अभी ये शरीर पूरा गंदगी से भरा हुआ है, उसको लेकर जब चलते हैं तो ये गंदगी से बदबू ना आए, इसलिए हमें खबरदारी लेनी पड़ती है। रोज सुबह को उठना, नहाना धोना, इत्र लगाना, नए नए कपड़े पहनना, जवाहरात आभूषण पहनना, ये सब क्यों करते हैं? क्योंकि हमारे शरीर के गंदगी से बदबू ना आए। गौतम बुद्ध जी आगे ऐसा कहते हैं कि हमारा शरीर ये धोखा है, इसको मौत लगने वाली है, और इसके प्यार में जब तक हम बने रहते हैं तब हमें दूसरा कोई मार्ग हमें दिखता नहीं। जब तक शरीर से हमारा तादात्म्य टूटता नहीं है तब तक हमारा चेतना से मेल होता नहीं। चेतना का पक्षी जब शरीर से उड़ जाता है तो मोहन पालेचा रहता नहीं है, उसकी बॉडी बन जाती है। और वो बॉडी जब घर पर आकर रखते हैं और किसी वजह से अगर देर हो गई तो घर वाले भी कहना शुरू कर देते हैं कि जल्दी से लेकर जाओ, मरकट पर जाकर जलाओ, नहीं तो बदबू आनी शुरू हो जाए। तो शरीर के प्यार में कितने रहोगे आप? शरीर के प्यार में रहना ये धोखा है। किसी का पोस्टमार्टम होता हुआ देखे हम अस्पताल में जाकर, तो हम खड़े रह सकते हैं वहां पे? नहीं। किसी का कटा हुआ पेट देखे तो खड़े रह सकते हैं? नहीं रह सकते। लेकिन हम ये शरीर के पूरे चौसले जो है वो हम पूरे करने में लगे हुए हैं। हम पूरी मटेरियलिस्टिक चीजों के इसमें चक्कर में घुसे हुए हैं, और इसलिए हमारे हाथ से जो कार्य होना चाहिए वो हमारे हाथ से नहीं होता है। संकोच होता है, झिझक होती है। एक कवी म्हणतात याविषयी की एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं, आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं। चांदण्याने भरलेल्या आकाशात आपला आवाज नेहमी रिकामाच असतो। जीवनामध्ये आवश्यकता किती आणि आपण इच्छा किती गोष्टींची ठेवतो। इच्छाला हिंदीमध्ये ख्वाहिश म्हणतात। तर ख्वाहिश बद्दल म्हणजे ख्वाहिश काय आहे याविषयी मी शायरीमध्ये सांगतो कि ख्वाहिशों से भरा पड़ा है घर इस कदर, ख्वाहिशों से भरा पड़ा है घर इस कदर, रिश्ते जरा सी जगह के लिए तरसते हैं, मैं फकीरों से भी सौदा कर लेता हूँ अक्सर, जो 1 रुपए में लाख दुआएं देता है। फकीर से भी सौदा कर लेते हैं। आगे चलकर वो ऐसा कहता है कि ख्वाहिशों के काफिले बड़े अजीब होते हैं, ख्वाहिशों के काफिले बड़े अजीब होते हैं, ये गुजरते वहीं से है जहां रास्ते नहीं होते। किसी फकीर की झोली में कुछ डाला, किसी फकीर की झोली में कुछ डाला तो ये समझ आया है कि इस महंगाई के जमाने में की दुआएं कितनी सस्ती है। ख्वाहिशें कितनी रखते हैं हम, बेहिसाब ख्वाहिशें रखते हैं, ख्वाहिशों का कोई हिसाब ही नहीं है। तो ख्वाहिशें तो रखना जरूरी नहीं है, जब तक हमारी जितनी जीवन में हमारी जरूरतें हैं वो जरूरतें अगर हम पूरी कर ले, क्योंकि हम कुछ साथ में तो लेकर जाने वाले नहीं है। संध्याकाळची गोष्ट होती, हिवाळ्याचे दिवस, अंधार लवकर पडतो, एक मनुष्य एका टेकडीवर जातो वॉकसाठी, थोडी अंधार लवकर झाल्यामुळे नजर चुकते, ठेस लागते, एका खड्ड्यात जाऊन पडतो। आता खड्ड्यात पडल्यानंतर स्वाभाविकपणे एक प्रतिक्रिया अशी असते की खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा, पण हा मनुष्य काही खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही, तो खड्ड्यातच असाच बसलेला आहे। तर इतर जे वारसदार असतात तिथनं जाणारे ते थांबतात, खबरतात, त्याला विचारतात, मित्र काही मदत हवी आहे का तुला खड्ड्यातनं बाहेर येण्यासाठी? निर्विकार, चेहऱ्यावरती काही एक्सप्रेशनच नाही। 4 जण सांगतात त्याला वेगवेगळ्या गोष्टी। कोणी सांगतो तो मोठा दगड आहे तो एका बाजूला घे, त्याच्यावरती छोटा दगड ठेव, छोट्या दगडावरती तू उभा राहा, तुझा हात दे आणि तुला ओढून काढतो। आता 4-5 जणांनी सांगून होतं तरी तो पठ्ठ्या असाच,
आणि तेव्हा नेमका आपला उज्ज्वल सुद्धा तिथनं जात असतो संध्याकाळी वॉक. आता पहिल्या मध्ये थोडं कमी आहे पण जात होतो रेग्युलरली. तर तेव्हा गेलेला असताना उज्ज्वलच्या लक्षात येतं की एक मनुष्य खड्ड्यामध्ये 4 माणसं तिथं थांबली आहेत आणि काहीतरी गोंधळ आहे. मी रोटेने थांबतो, मदत करता येईल का काही विचारलं. थांबतो, बघतो, संभाषण ऐकतो आणि पटकन त्याच्या लक्षात येतं की जो मनुष्य खड्ड्यात आहे त्याची स्वभाव वैशिष्ट्य अशी काय आहेत की जे काही मार्गदर्शन त्याला देण्यात येत आहे त्याच्यावर तो काही लक्ष देणार नाही. ही हॅज टू बी हँडल्ड इन सम डिफरंट मॅनर. ॲटिट्यूड प्रॉब्लेम म्हणतो ना आपण, ॲटिट्यूड प्रॉब्लेम काही असू शकतो, तो त्याच्या लक्षात येतो. त्या ॲटिट्यूड विषयी प्रकाश 2 ओळी आहेत की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. क्यों बार बार कश्तियां बदलते हो, क्यों बार बार कश्तियां बदलते हो, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. ये कश्तियां जो है ना, ये कश्तियां को मैं हमेशा रिफर करता हूँ, मेरे लाइफ इन्सिडेंट से रिफर करता हूँ. 1991 साली आम्ही मारुती गाडी घेतली, मारुती 800 डिलेक्स पांढऱ्या कलरची, 1,85,000. 11,000 रुपये जास्त प्रीमियम दिलं होतं कारण की मिळत नव्हतं. सुंदर गाडी, इतकी मस्त गाडी होती. आम्ही ज्या संकुलामध्ये राहतो तिथे गाडी घेऊन गेलो, हार नारळ पेढे घेऊन गेलो. शेजारी पाजाऱ्यांना बोलावून पेढे दिले. त्यांना कळल्याशिवाय काय मजा ना, पालिशांच्या घरी. शेजाऱ्यांना कळणं फार आवश्यक आहे ना की नवी गाडी यांच्या घरी आली म्हणून. नवरा बायको 2 मुलं, छोटस कुटुंब. शरीर एसटी अशीच सगळ्यांची. 15 महिने आमचा आनंद राहिला, म्हणजे माझा. 16व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझा आनंद कमी होता. कारण त्या 15 महिन्यामध्ये त्या मारुती गाडीला काही झालं. देवाच्या कृपेने आम्ही 4चे 4च राहिलो. हळू लक्षात येईल. कोणाचं वजन वाढलं नाही, पण आम्हाला आमची मारुती छोटी वाटू लागली. कारण की 16व्या महिन्याला दुसऱ्या मजल्यावर जे देशपांडे राहत होते त्यांनी त्यांच्या घरी होंडा सिटी आणून उभी केली. मारुती से मर्सिडीज की दौड़. 50 लाखाची मर्सिडीज विकणारा डीलर सुद्धा गॅरंटी देत नाही की ह्या गाडीमधनं तुम्ही फिरलात तर तुम्हाला चांगली झोप येईल म्हणून. नाही गॅरंटी देत. तो शायर असं म्हणतो कि जब जन्म लिया है तो सिर्फ सांसें मत लीजिए, जब जन्म लिया है तो सिर्फ सांसें मत लीजिए, जीने का शौक भी रखिए. शमशान ऐसे लोगों की राख से भरा पड़ा है जो समझते थे कि उनके बिना दुनिया नहीं चल सकती. क्या बात है. किसी के बिना कुछ रुकता नहीं, और जो कुछ भी यहाँ पर आपने मिलाया है ये आप साथ में लेकर नहीं जा सकते. एटीएम भी नहीं है वहां पे, रिमोट ट्रांसफर फैसिलिटी. जेनिफर जोन्सनी फार सुंदर स्कीम चालू केली आहे. आता सप्टेंबर महिन्यापर्यंतच आहे आणि ती इतकी छान स्कीम आहे ना की जे रोटेरियन्स किंवा कोणी मित्रमंडळी $1,000 बरं का दादा, तू सेक्रेटरी आहेस ना क्लबची आता आणि अध्यक्ष उज्ज्वल आहे, तर तुम्ही चांगलंच काम करणार आहे नक्कीच. तर तुम्ही लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की $1,000 तुम्ही सप्टेंबर पर्यंत जर दिले आणि तुम्ही पॉल हॅरिस फेलो जर झाला तर तुम्हाला स्वर्गात जाण्याचा पासवर्ड मिळेल. हो, नवीन स्कीम लॉन्च झाली. सिरियसली विचार करा. म्हणजे आता पटकन हात वरती करायचं काही कारण नाही, पण विचार करा. आणि $1,000 म्हणजे काय 74,75,000 किती येतात? 80 वाढतच चाललं. वाढायच्या आधी देऊन टाका, म्हणजे काय वाढत जाणार ना, त्याच्या आधी देऊन टाका. कारण की वरती तर घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. तिथे स्वर्गात येणार शिरीष 1947 साली एक रोटरी क्लब चार्टर झाला आणि त्याचं नाव आहे रोटरी क्लब ऑफ हेवन इलीट. सुंदर क्लब आहे, मस्त. आणि तिथे आपल्यासारखी हे नाहीये, म्हणजे टेन्शन नाही. मीटिंग ठेवली, जेवण ठेवलं तरच लोक येणार. उपस्थितीचं काय, वक्ता कोण बोलवायचा, परत 10 माणसं समोर असली तर कसं करणार, हे सगळे जे प्रपंच आहे तिथे काही नाही. सरकार फुल अटेंडन्स आणि चांगल्या मीटिंग सुद्धा छान होतात. आता आय एम 64 इयर्स यंग ना. कोणीतरी प्रश्न विचारला मला आणि तेव्हा मला एकाने सांगितलं की हा प्रश्न विचारण्यामध्ये सुद्धा डबल उद्देश असतो म्हणे.
कोणी सांगितलं? सोबत मी सांगितलं मला. आणि प्रश्न दुसऱ्याने विचारला, कोणीतरी मला त्याचं कारण सांगितलं की असा प्रश्न का विचारतात. दुधारी प्रश्न. येस. तर माझे काही मित्र आहेत, दोन होतेच आधी ते, आणि त्यामुळे ते त्यांची शंभरी पूर्ण झाली आणि ते गेले वरती. काही वेळेस तिथनं फोन येतो गप्पा मारण्यासाठी, कसं चाललंय म्हणजे छान चाललंय, तो म्हणतो छान चाललंय. इथे मी माझं नेहमीचं रडगाणं, उपस्थितीचा प्रॉब्लेम, फी देत नाहीत लोक वेळेवर, मागे लागावं लागतं वगैरे, काय प्रश्न असतात, मनातल्याच गोष्टी सांगायच्या दिलसे, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मग सगळं संभाषण संपता शेवटी ते म्हणतात की आमची पुढच्या शनिवारी मीटिंग आहे, त्यासाठी आमच्याकडे बघता नाही येतो का. मी ऐकलंय की तू फार छान शायरी आणि फक्त विचार हा मनात जरी आला तरी अंगावर शहारे येतात. तर या जीवनाविषयी आपण जास्त प्रेम ठेवणं, ती आस्था ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपल्या थोड्या कमी होत गेलेल्या निश्चितच बऱ्या असतात. वय वर्ष 88, एक गृहस्थ पोचतात स्वर्गामध्ये. पहिले 4 दिवस मनसोक्त मजा करतात, अगदी ते स्वर्गीय सौंदर्य, नृत्य, मेजवानी सगळं. 5व्या दिवशी सकाळी स्वर्गाच्या प्रमुखद्वाराच्या तिथे जिन्यावर बसून चेहरा पडलेला. त्यांचे मित्र मनोरमंत जाऊन त्यांना विचारतात, कालपर्यंत तुम्ही इतके मजेत होता, आज काय झालं नेमकं? नाही असं सोड ना. अरे काय झालं सांगा ना. नाही म्हणे मी विचार करत होतो, आपल्याला देवानी हे जे डोकं जे दिलेलं आहे, आपण केव्हा केव्हा ह्याच्याकडून ओव्हरटाईम काम करून घेतो. नको त्या गोष्टीचा विचार करतो की चांगला प्रसंग असेल, अतिशय आनंदी वातावरण असेल तरी आपण स्वतः कर्तबगार आहोत की आपला आनंद जो आहे तो दुःखामध्ये परिवर्तन करण्याची कॅपेबिलिटी आपली आहे, इतरांची नाही. ती ताकद आपल्यामध्येच आहे. काहीतरी निगेटिव्ह विचार करायचा, डाळमध्ये मीठच जास्त झालं तर तो गुलाबजाम किती चांगला आहे त्याच्याबद्दल बोला की जेवणामध्ये, पण नाही, आपल्याला ते निगेटिव्ह काहीतरी पाहिजे. त्यामुळे मी विचार करत होतो की म्हणजे माझ्या हातून एक चूक घडली मोठी 20 वर्षापूर्वी, जेव्हा माझं वय वर्ष 68 होतं. माझी व्यवहारिक सगळी जबाबदारी संपली होती, मुलं सेटल झाली होती, नातवंड खेळत होती. आता मुलं सेटल होणं हे ठीक आहे, पण आता नातवंड सेटल होईपर्यंत थांबतात हो लोक चांगलं काम करण्यासाठी, तो भाग वेगळा. तो मुलं सेटल झाली, नातवंड खेळत होती छान, आणि मी असा फ्री होतो. आणि तेव्हा चूक अशी झाली की मी बाबा रामदेवजीचं प्रवचन ऐकलं. तर बाबा रामदेवजीचं प्रवचन ऐकलं, त्यात चूक काय झाली म्हणजे खरी चूक तिथेच झाली. त्यांचं ते प्रभावी प्रवचन इतका प्रभावित झालो, त्यानंतर ते योगा, प्राणायाम, खाण्यापिण्याची पथ्य पाळली सगळी, सकाळचं वॉक, संध्याकाळचं वॉक इतकं नियमितपणे करू लागलो. माझी प्रकृती इतकी ठणठणीत झाली की मी पृथ्वीवरचा माझा जो एकूण स्टे आहे तो 20 वर्षांनी वाढला, 68 ते 88. पण आज मागे वळून पाहता मला असा विचार येतो की त्या 20 वर्षामध्ये खरं केलं काय? तर त्याचं उत्तर नकारार्थी येत आहे. असं विशेष काही केलंच नाही, जी लिया. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की मी चूक केली. ते बाबा रामदेवजी जर ऐकलं नसतं लवकर गेलं आणि आधीच्या माझ्या जीवन पद्धतीप्रमाणे चाललो असतो तर 72.5 हे एव्हरेज भारतीयांचं वय. तेव्हा माझी विकेट उडाली असती, त्या वयामध्ये मी स्वर्गात आलो असतो. 72.5 कुठे आणि 88 कुठे? मला 72.5 मध्ये स्वर्गात आलो असतो, किती जास्त मजा करू शकतो. काय लॉजिक आहे? म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा आनंद नाही माणसाला. आपण तर वी आर ऑर्डिनरी पीपल, साधारण मनुष्य आहोत. आणि रोटीने आपल्याला इतकं छान व्यासपीठ दिलंय की छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद घेऊ शकतो. तो शायर सांगतो याविषयी कि अपना गम लेके कहीं और न जाएगा, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए. जिन चिरागों को हवा का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए. मी सगळ्या अध्यक्षांना अपील करतो इथे की तुम्ही एक संस्था अशी निवडा दिव्यांग मुलांची, एक संस्था निवडा आणि डेडिकेट सम ऑफ युअर प्रोजेक्ट्स दरवर्षी काही ना काही तिथे करा. तुम्ही यू विल बी हेल्पफुल इन क्रिएटिंग रोटरी मोमेंट्स फॉर युअर मेंबर्स. There's a one big clue which I am giving you to retain your newly elected members and also revisiting the purpose of being Rotary. हे तुमच्या जुन्या मेंबर्ससाठी सुद्धा. एक दिव्यांग पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत की दिव्यांग मुलांसाठी काम करतात. खेड्यापाड्यातले येतात मुलं, काही काही अनाथ आहेत. त्यांच्या पालकांना सामान्य मुलांचं संगोपन करणं शक्य नसतं, त्या दिव्यांग मुलांचं संगोपन काय करणार आहे?
त्यांच्यासोबत तुम्ही पंक्तीमध्ये जाऊन जेव्हा जेवण करता, एक 2-3 वेळा जेवण केलं, वाढदिवसानिमित्त जेवण दिलं, मिठाईचा पुडा घेऊन गेलो आणि जेवण त्यांच्याबरोबर केलं. 2-3 वेळा केल्यानंतर 4थ्या वेळेस ते जेवण नको वाटतं आपल्यास. पण अशा प्रकारच्या त्या रुटीनमधनं ती मुलं जात असतात. त्यामुळे तो आम्ही बाल आनंद मेळा केला. आमच्या मुलांना सांगितलं की बघा, हे पण जीवन आहे आणि तुमचं पण जीवन. त्यामुळे आज मला अभिमान वाटतो जेव्हा माझा मुलगा म्हणतो, आज वय वर्ष त्याचा आहे आता 38, आणि जो मला आता तो म्हणतो मुलगा हे रोटीचं सगळं बघून सुद्धा आणि तो कार्यक्रम सुद्धा ते अटेंड केलेला आहे. तो म्हणतो की पप्पा, माझ्या कंपनीच्या CSR मधून एवढे पैसे मला ह्या रोटीच्या कामासाठी द्यायचे. तेव्हा मला वाटतं की हे रोटी मोमेंट जी झाली माझ्या आयुष्यामध्ये ही खरी कमवली. तो अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाए. जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवा से बचाए. बाग में जाने के कुछ आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाए. खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में, चलो कुछ दिन और औरों को यूं ही सताया जाए. घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, कुछ यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को. वेरी सिंपल थिंग विच रोटी हैज टॉट मी, किसी रोते हुए बच्चे को हंसाया. सुबह से शाम तक जितने भी हम कर्म करते हैं, हमारी खुशी के लिए करते हैं, हमारे परिवारजनों की खुशी के लिए करते हैं. और ये कर्म करते हुए हमने एक बात ध्यान रखनी चाहिए, कुछ समय हमने निकालना चाहिए. कुछ समय, चंद पैसे भी अगर जरूरत हो तो, और कुछ समय निकालकर हमने ये सोचना चाहिए कि आज सुबह से शाम तक जो भी मेरी दिनचर्या थी उसमें मैंने किसी को खुश करने की कोशिश की है. व्हेरी सिंपल. आम्ही लहान मुलांसाठी हा उपक्रम घेतला होता. 1,00,000 मुलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. वह्या दिल्या होत्या त्यांना आणि त्यांना सांगितलं होतं की आज दिवसभरामध्ये तुम्ही काय चांगलं कार्य केलं. म्हणजे असं नको व्हायला की आजी वेळेला रोड क्रॉस करायचा नाही तरी 3 वेळा रोड क्रॉस केला. असे किस्से झालेले आहेत. या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला. तसं ना, एखादं कार्य तुम्ही जर केलं नसेल तर नाही समजून सांगा, नाही म्हणून लिहा. पण 3 महिने 90 दिवस तुम्ही रोज काय चांगलं कार्य केलं असं लिहा. मुलांनी काय सुंदर लिहिलं त्याचं परीक्षण केलं आम्ही. मग त्यांना बक्षिसं दिली मुलांना. वी इन्कल्केटेड दॅट पर्टिक्युलर हॅबिट. हे आणि ही जेवढ्या लवकर ही सवय लागणं आवश्यक आहे. आपली एक सवय असते की कल करेंगे, बाद में देखेंगे. म्हणजे आता हे रोटरी फाउंडेशनला सुद्धा, आता हे पैसे मागायचं काम नाही माझं, तो म्हणा तसं, पण रोटरी फाउंडेशनचे पैसे मागण्यामध्ये मी 2007 पासून 15 वर्ष काम केलंय. त्याला सुबोधला माहिती आहे. आणि ते रोटरी फाउंडेशन समजून घेण्यामध्ये आणि ते समजून घेतल्यानंतर स्वतः सुद्धा माझ्या खिशातले पैसे देण्यासाठी प्रवृत्त झालो. त्याची कारणं वेगळी आहेत, तो विषय पण वेगळा. कुठे होतो रे उजव? तसा झाला. प्रॉब्लेम काय माहिती का की नॉर्मली ते खड्ड्यामध्येच ठेवतो मी 15 मिनिटं त्याला. लक्षपूर्वक भाषण सगळ्यांनी ऐकावं. बालगंधर्व रंगमंदिरमध्ये माझा कार्यक्रम होता. हास्य क्लबचा फुल ऑडिटोरियम, सगळे ज्येष्ठ बंधू भगिनी सगळे हास्य क्लबचे. फर्स्ट ऑफ मे, अनेक वर्षापूर्वी. तेव्हा असंच एक आजीबाई, खड्ड्यामधल्या माणसाचं काय झालं. म्हणजे आजीबाई तुम्ही थांबा शेवटपर्यंत, तुमच्या मैत्रिणीला विचारा काय झालं. तो माझं भाषण संपल्याशिवाय तो बाहेर येणार नाही. हे महत्वाचं. एक सुंदर कविता सांगतो आणि मग मी थांबतो इथे. म्हणजे ती कविता रोटीशी फारच ऍप्टली कनेक्टेड आहे. आणि आपण एक प्रश्न उत्तर सुद्धा 5-10 मिनिटं घेणार आहोत, त्यामुळे मला थांबणं आवश्यक आहे. या कवितेचं शीर्षक आहे व्हॉट विल मॅटर. आणि हा कवितेचे ऑथर आहेत मायकल जोसेफसन. And I quote this poem for you. Ready or not, someday it will come to an end. Ready or not, someday it will come to an end. There will be no more sunrises, no minutes, hours or days. All the things you collected, whether treasured or forgotten, will pass to someone else. Your wealth, fame and temporal power will shrivel to irrelevance. It won't matter what you own and what you were owed.
your grudges, resentments, frustrations and jealousies will finally disappear. It won't matter where you came from and what side of the tracks you lived on at the end. It won't matter whether you were brilliant or lazy. Even your gender and skin color will be irrelevant. So what will matter? So what will matter and how will the values of your days be measured? What will matter is not what you bought, but what you built. What will matter is not what you learned, but what you taught. What will matter is not what you got, but what you gave. What will matter is not your success, but your significance. What will matter is not your competence, but your character. What will matter is every act of integrity, courage, compassion and sacrifice that enriched and enthused others to emulate your example. What will matter is not your memory, but memory of those who loved you. What will matter is how long you are remembered, by whom and for what. Friends, living a life that matters. Living a life that matters does not happen by accident. It is not a matter of circumstances, but of choice. So please, choose to live a life that matters, the routine. Unquote.